आता चिचोरा पण उबाटा सेनेने सुरू केला। कमळाच्या मदतीशिवाय उबाटा सेना तगू शकत नाही। सत्य समोर आलंय। खोटं पसरवणारे, नौटंकी करणारे, समाजाला भ्रमिष्ट करणारे आमचे विरोधक तोंडावर उघडे पडले। ज्या पद्धतीने दाभोळकरजींची हत्या झाली त्या तपासामध्ये त्यांच्या काळात झालेला दिरंगाई याचं उत्तर विरोधक देऊ शकलेले नाहीत। पण ज्या पद्धतीने तपास सीबीआयने पूर्ण केला, कोर्टासमोर न्यायालयासमोर केस चालली आणि आता दोषींना शिक्षा सुद्धा झाली आहे, मला वाटतं आता न्याय झाला आहे। सर, एक गंभीर आरोप तुम्ही भाषणात केलेला आहे की ज्या ठिकाणी कमळ नाही त्या ठिकाणी मशालचं बटन दाबावं असा आरोप तुम्ही केलेला आहे। ठाकरेंकडून केला जातोय प्रचार, तुम्ही आयोगाकडे तक्रार केलेली आहे का? मी स्वतः एक्सवर म्हणजे जुन्या ट्विटरवर हे पाहिलं। त्याची तक्रार आमच्या कार्यालयातनं निवडणूक आयोगाकडे आम्ही केली। उबाटा सेनेच्या पायाखालची वाळू घसरायला लागल्यामुळे आता चिचोरा पण उबाटा सेनेने सुरू केला आणि एका एक्सवरून इंडिपेंडेंटली या पद्धतीचा मजकूर टाकला की ज्या मशीनवर कमळ नाही तिकडे मशाल हे बटन दाबा। मला वाटतं कमळाच्या मदतीशिवाय उबाटा सेना तगू शकत नाही, जगू शकत नाही, ही पराभूत मानववृत्ती आता त्यांनी दाखवली आहे। पण धनुष्यबाणाची युती आणि कमळाबरोबरची धनुष्यबाणाची युती ही स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी आणि आता माननीय मोदीजी आणि स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांनी इतकी मजबूत केली आहे की जिथे कमळ आहे तिथे कमळ आणि जिथे कमळ नाही तिथे धनुष्यबाण याची स्पष्टता मतदारांना आहे। सर, गडकिल्ल्यांसंदर्भातील एक महत्त्वाची अपडेट होती। पुरातत्व विभाग जो संवर्धन करतो त्याच्या सहाय्यक संचालकाला लाच घेताना अटक झाली। स्वतः खात्याचे संचालक आता फरार आहेत। या प्रकरणी ऑडिट करण्याची मागणी शिवप्रेमी संघटना करतायत, कारण वेगवेगळ्या गडकिल्ल्यांच्या आता अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला। भाजपची भूमिका काय आहे? जो चोरी करेल तो फरार झाला तरी त्याला खेचून त्या ठिकाणी कायद्यासमोर उभं करावंच लागेल। गडकिल्ले संवर्धन, रखरखाव, सुशोभीकरण आणि त्याच्याबद्दलची आत्मीयता ही त्या ठिकाणी राहिलीच पाहिजे, हीच भाजपची भूमिका आहे। त्याच्या आड जो येईल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।